आणि मुंबई उच्च न्यायालयाने 2/4/2024 रोजी बस संघटनाने केलेल्या दोन्ही याचिका खारिज केलेल्या आहेत व बस संघटनांच्या विरोधात हा दंड ही याचिका निकाली काढलेली आहे। त्यामुळे आता 2017 पासून ते 2024 पर्यंत सर्व वाहन चालकांना प्रतिदिन 50 रुपये दंडाप्रमाणे पैसे भरावे लागणार आहेत। जवळजवळ 10,000, 20,000, 50,000, 1,00,000 एवढ्या मोठ्या प्रमाणात हा दंड आकारला जाणार आहे आणि हा दंड सर्वसामान्य रिक्षा, टॅक्सी, वाहन चालक किंवा बस चालक, टेम्पो चालक भरू शकत नाही। त्यामुळे आता त्यांच्या पुढे रिक्षा, टॅक्सी, बस पासिंग करून चालवणे अत्यंत जिकिरीचे ठरले। यासाठी आम्ही केंद्र सरकार तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे व हा कायदा जो प्रतिदिन 50 रुपये जुलमी कायदा म्हणून दंड आकारण्यात आलेला आहे तो रद्द करावा अथवा 2016 पासूनची 2024 पर्यंतची जी दंड आकारणी होणार आहे ती अभय योजनेअंतर्गत रद्द करावी व हा दंड कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी विधिमंडळात किंवा विधान परिषदेमध्ये कायदा करावा। यासाठी आम्ही सर्व महाराष्ट्रातील 288 विधानसभेचे सन्माननीय लोकप्रतिनिधी तथा 76 विधान परिषदेचे ज्येष्ठ लोकप्रतिनिधी यांना पत्रव्यवहार करून प्रत्येक जिल्ह्यातील, तालुक्यातील रिक्षा संघटना, टॅक्सी संघटना, बस संघटनांनी आपापल्या विभागातील लोकप्रतिनिधींना हा पत्रव्यवहार करायचा आहे व येत्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा उचलून प्रतिदिन आकारण्यात येणारा दंड कमी करण्यासाठी शासनाला ठोस महाराष्ट्रातील तमाम रिक्षा, टॅक्सी, बस, टेम्पो संघटनाच्या पदाधिकाऱ्यांना माझं आव्हान आहे की आपण आपापल्या विभागात, तालुक्यात एक मीटिंग घेऊन महाराष्ट्रातील या आकारण्यात येणाऱ्या 50 रुपये दंडाच्या विरुद्ध नेमकी काय भूमिका घ्यावी, रिक्षा जमा करावयाच्या किंवा कायमस्वरूपी शासनाकडे परमिट जमा करायचे अथवा पूर्ण महाराष्ट्र बंद करायचा, या बाबतीत ठोस निर्णय घेण्यासाठी आपापल्या तालुका वाईज, जिल्हा वाईज सभा आयोजित करून प्रत्येकाने आपापला निर्णय जाहीर करावा व संपूर्ण निर्णय एकत्रितपणे करून संपूर्ण महाराष्ट्रात याची अंमलबजावणी करावी। लवकरच आम्ही पालघर जिल्ह्यामध्ये जेवढ्या पक्षाच्या संघटना आहेत त्या सर्वांना एकत्रित करून एक मीटिंग घेणार आहोत व त्यामध्ये पुढील निर्णय व धोरण आखणार आहोत। त्यामुळे लवकरच पालघर जिल्ह्यातील रिक्षा, टॅक्सी व बस संघटनांनी एकत्र येऊन या अन्यायाविरुद्ध व जो जुलमी कायदा अंमलात आणलेला आहे त्याच्या विरुद्ध एकत्र येण्याची गरज आहे। पुढील आठवड्यात या संदर्भात पालघर जिल्ह्यातील रिक्षा संघटना विश्वासात घेऊन आम्ही या दंडाविरोधातील पुढील धोरण निश्चित करू। जय हिंद, जय महाराष्ट्र।